पाहूया आताची सर्वात मोठी बातमी। भर उन्हाळ्यामध्ये परीक्षा घेण्याचे औचित्य काय आहे? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले। राज्यातील परीक्षांमध्ये एकसूत्रता यावी यासाठी राज्य शैक्षणिक विभागाने 25 एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याबाबत परिपत्रक काढले आहे। विदर्भातील अतिशय उष्ण वातावरणाचा विचार न करता सर्व राज्यात एकच नियम लागू केल्यामुळे या निर्णयाविरोधात शिक्षक संघटना व पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती। शिक्षण संचालकाच्या परिपत्रकाचा आधार देत विदर्भातील स्थानिक परिस्थितीनुसार विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने शिक्षण अधिकारी यांना दिल्या आहेत। स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ तसेच काही पालकांनी उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली होती। याचिकेवरती न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली। याचिकेनुसार राज्यातील 1ली ते 9वी या वर्गाच्या परीक्षा 8 ते 25 एप्रिल दरम्यान घेण्यात याव्यात असा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे। परीक्षाच्या नेहमीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा हा निर्णय शैक्षणिक वर्ष संपत आले असताना अचानकपणे का घेतला? दरवर्षी साधारणपणे 15 एप्रिलपर्यंत शाळांच्या परीक्षा संपत असत। शासनाच्या नव्या निर्णयामुळे आता त्या किमान 10 दिवस लांबणार आहे। एप्रिल अखेरपर्यंत विदर्भात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला असतो। विशेष बाब म्हणजे लहान वयातील मुलांची परीक्षा एकरूपता आणण्यासाठी सर्वात शेवट सुरू करण्यात येणार आहे। परीक्षा 25 एप्रिलपर्यंत घेतल्यानंतर 1 मेपर्यंत निकाल जाहीर करा असे शिक्षण विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।